इथं नजरापूरला काल आले होते लोकांची चर्चा करायला। लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या लगेच त्याला आम्हाला ताब्यात द्या वगैरे, पण शेवटी जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो। पण लोकांचं मत आलं की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, पण नंतर जर आपण बघितलं तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात। हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा दोनदा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला। आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झाडच झालं कसं? आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय, असं लोकांची भावना तिथं होती। लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे, अशी भूमिका लोकांची तिथं होती। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅक मध्ये केली, नाही तर पीपीच्या माध्यमातून केली, तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते। हे झालं शिक्षा द्यायच्या बाबतीत। कुठला वकील पाहिजे वगैरे सगळी लोकांनी मागणी त्या तिथे केलेली आहे, पण लोकांची अजून एक भूमिका आहे की ज्या परिवारातून ही लहान मुलगी येते त्याची जी आई आहे त्या आईला आर्थिक मदत सरकारकडनं मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे। उच्च शिक्षित महिला असल्यामुळे आणि आर्थिक दुर्बल असल्यामुळे त्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं। म्हाडाच्या अंतर्गत काही घराला घर नाही तर काही अशी मदत आपल्याला देता येते का, अशा भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा वेगळ्या वेगळ्या मागण्या इथं असणाऱ्या लोकांनी तिथं केलेल्या आहेत। सीएम साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य करून लोकांची ही मान्य करून घोषणा केली असं आम्हाला कळतंय। पण आता फक्त याला पटपट आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। एसपी साहेबांचं मत आलं की 15 दिवसामध्ये चार्जशीट ही दाखल केली जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून या व्यक्तीला जो कोणी गुन्हेगार आहे त्याला तिथं शिक्षा ही होईल, अशी भूमिका एसपी साहेबांची आहे। मग इथं लोकांची परत चर्चा करत असताना त्यांचं मत आलं आणि आमचंही मत आलं की इथे असणाऱ्या काही लोकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना सीएम बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी, जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील। मग त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर असं कळतंय मंगळवारची वेळ का कॅबिनेट तिथं असते म्हणून मंगळवारची वेळ तिथं मिळाली। खरं लवकर वेळ मिळाली असती तर चांगलं झालं असतं, पण हरकत नाही, लोकांनी ती मान्य केली। इथून काही लोक प्रतिनिधी म्हणजे जे सामान्य लोक आहेत जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते, पुढाकार घेणारे होते, न्याय मिळावा यासाठी लढत होते, आणि काही महिला नागरिक ते मंगळवारी जातील। सुप्रियाताई सुद्धा तिथे असतील। सुप्रियाताई पुढच्या 1 तासाभरात इथे येत आहेत आणि सातत्याने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुप्रियाताई तिथं संपर्कात होत्या। फक्त मला एवढंच बोलायचे, ही घटना बघितल्यानंतर आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिथं बलात्कार झालेला आपण सगळ्यांनी बीडमध्ये बघितला। जानेवारी 26 मध्ये बदलापूरची घटना बघितली। एप्रिल 26 मध्ये बारामतीमध्ये सुद्धा एका 10 वर्षाच्या मुलीवर तिथं लैंगिक शोषण झालेलं बघितलं। आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार या घटना तिथं घडत आहेत, म्हणजे तासाला एक घटना घडत आहे। 50,000 महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत।